आता आम्ही श्वेता आश्रम छापरी फाटा येथून निघालेलो आहोत अंजडसाठी। नर्मदे हार, नर्मदे हार। हे सगळे माझ्या बरोबर आहेत, राऊत साहेब, देशपांडे साहेब, कोळसे साहेब, मोरे आणि खर्डे। आम्ही 6 जण आता एकत्र चालत आहोत आणि आता पुढच्या गावात गेल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पाहत राहा। तुम्हाला पुढच्या गावची अपडेट मी याच व्हिडिओमध्ये पुढे देतो। अच्छा, ये उनको देंगे, वो पैसे देंगे वो तुलवा के 10 रुपए किलो से। अच्छा, चलो अच्छा है। अभी जाएगा पूरा महाराष्ट्र में। महाराष्ट्र वाले लोग देखेंगे ना। लो पानी पी ले बाबा थोड़ा। नहीं, पानी पिए, पानी पिए। बहुत प्यार करते इधर के लोग। 100 किलो भी कर लेते ना। मेहनत भी है, पैसे भी, मेहनत भी बहुत है, मजदूरी बहुत करना पड़ता है। 10 किलो, 1 कुंटल, 12 किलो, 15 किलो। अच्छा, कितने दिन देते? नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। मला अनेक जणांनी फोन करून विचारलं की जेवायची सोय कशी असते। तर आता आपल्याला व्हिडिओमध्ये जे मंदिर दिसते तिथे एक बोर्ड लावलेला आहे, अन्नक्षेत्र। तो बोर्ड व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल। तर असे बोर्ड लावलेले असतात ज्या ठिकाणी आपण डायरेक्ट जायचं आणि तिथं आपल्याला अन्नदान असतं, झोपण्याची सोय केलेली असते, गाद्या असतात, रग असतात आणि त्याच्यामध्ये आपण राहू शकतो, अशी सोय केलेली असते। छोटंसं गाव आहे आणि ते संपूर्ण गावाच्या वतीने अशी सोय प्रत्येक गावामध्ये केलेली असते। जवळजवळ आत्ता आम्ही जी गावं घेतली त्या सगळ्या गावांमध्ये अशी सोय केलेली होती। नर्मदे हर, आपण चेकेरी गावात आलेलो आहोत आणि पहा असं अन्नक्षेत्र असा बोर्ड लावलेला असतो। जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आम्हाला असा बोर्ड मिळाला ज्यामध्ये बोर्ड लावलेला असतो की इथं अन्नक्षेत्र आहे। नर्मदे हर, नॅशनल हायवे क्रमांक 347B। आता बडवानी राहिले 19 किलोमीटर आणि गुजरातमधलं वडोदरा 252 किलोमीटर। नर्मदे हर। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कमेंटमध्ये लिहा नर्मदे हर आणि आपल्या मित्रमंडळींना हा एक व्हिडिओ शेअर करून द्या। त्याच्यामुळे मला अशा आणखी व्हिडिओ बनवायला एक ऊर्जा मिळते। नर्मदे हर। अंजडच्या नर्मदे हर, अंजडच्या सुरुवातीला ही चहा सेवा चालू आहे। नर्मदे हर, आनंद गौशाला अंजड़, अंजड़ की एक गौशाला है। यहाँ पे हजारों की तादाद में गाय गौ सेवा की जा रही है। बड़े पैमाने पे मोठ्या प्रमाणावर गो सेवा केली जाते। नर्मदे हर, हिंदू हृदय सम्राट पृथ्वीराज चौहान। नर्मदे हर, नर्मदे हर। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी अंजड गावामध्ये, तालुक्याचं गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत। आता आम्ही इकडेच मुक्काम करणार आहोत। जर माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओवर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। नर्मदे हर।
आता मोठ्या तालुक्याच्या गावात आम्ही आलेलो आहोत आणि असं मोठं गाव असलं की मग आश्रम शोधणे थोडंसं कठीण जातं, कारण इथं काही लोक सांगत नाहीत. म्हणजे लोक सांगतील विचारलं तर, पण थोडं शहर आणि गाव खेड याच्यामध्ये जो फरक असतो तो फरक आता जाणवायला लागलेला आहे. गावातला प्रत्येक माणूस नर्मदे हर म्हणून सांगतो, बोलतो, पण आता शहरामध्ये ज्याचे ते कामात असतं आणि कोणीच सांगत नाही का प्यायचं. अच्छा, एकाने सांगितलं बी इथं बोर्ड लागला इथं आश्रम आहे म्हणून नर्मदे हर. आणि इथून पुढचे जे आश्रम आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नसतो. आता ह्या आश्रमामध्ये आम्ही जाणार आहोत, तिथं जर मोबाईल अलाउड असेल तर मी तुम्हाला आश्रम दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण आज लवकर आलेलो आहे. परंतु बहुतेक ठिकाणी इथून पुढच्या भागामध्ये आश्रमामध्ये मोबाईल अलाउड नसतो. अगदी कॉलही ते घेऊन देत नाहीत, रिंग वाजली तरी ओरडतात. म्हणून आता हा बोर्ड आहे आणि ह्या भावसार धर्मशाळा अंजड इथं आम्ही आता वळालेलो आहोत. नर्मदे हर. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. नर्मदे हर.